नमस्कार मंडळी, मी अशोक देवकते. मी आतापर्यंत जेवढ्या मुलाखती कव्हर केल्यात त्यापैकी सगळ्यात अभ्यासू माणूस, अत्यंत हुशार, महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीमध्ये, विशेषतः मराठवाड्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये या माणसाचा प्रचंड मोठा संघर्ष, त्यानंतर उस्मानाबादी शेळीवरती रिसर्च आणि एक गोरगरीब कुटुंबाला आर्थिक आधार व्हावा या उद्देशाने शेळीची निर्मिती आणि त्या शेळीला आज मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आजसोबत क्लास 1 अधिकारी वसंतराव मुंडे सर आहेत. ही मुलाखत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. सर, आपलं थेट भेट या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कुठून झालं प्राथमिक शिक्षण आणि त्या काळी तुमची कुटुंबाची परिस्थिती काय होती? 60-70 जनावर होते, त्यांच्यात काय प्रकार होते? शेळ्या होत्या, म्हशी? फक्त गाई आणि म्हशी होत्या. बरं. शेळी हा आमच्याकडं विषय तो कमी होता. विचार सुद्धा कोणी करत नव्हतं शेळीचा. शेळी पाळणं म्हणजे शेळी पालन करणं म्हणजे आपलं काम नाही, म्हणजे ते खालच्या वर्गाचं काम आहे. मोठ्या ग्रासरूट लेवलच्या माणसाचं हे काम आहे असं समज लोकांचा, की ज्याला जमीन नाही किंवा जो दारिद्र्य खालचा आहे अशा माणसाने शेळ्या सांभाळत असा त्यावेळेचा समज होता. त्यावेळेस दवाखाना होता, पण साधा डिप्लोमा होल्डर 10वी नंतर 1 वर्षाचा कोर्स केलेला डॉक्टर होता या ठिकाणी. परळी सारख्या म्हणजे तालुका नव्हता परळी, अंबाजोगाई तालुका होता, पण त्या परळी एवढ्या मोठ्या 100 गावामध्ये फक्त एकच डॉक्टर होता आणि तोही कमी शिकलेला होता. आणि त्यामुळं आमच्या जनावरांचं जे नुकसान व्हायचं ते कधी मग गर्भपात झालाय, कधी जनावराला ऊन लागलंय त्याने मेलंय, कधी पाय मोडलाय किंवा कधी कुत्रा चावून पिसाळून मेलंय, अशा अनेक प्रकारच्या अडचणी यायच्या. आणि त्यामुळं मग मला असं वाटलं की बाबा आपण आता हे समाजामध्ये जनावरांच्या डॉक्टरची संख्या कमी आहे, आपण जर झालं तर काय होईल, समाज सेवा होईल आणि माझ्या घरच्या जनावरांची परिस्थिती सुद्धा मला सुधारायला मदत होईल, असे माझे दोन्ही विचार होते. आणि त्या काळामध्ये जनावर डॉक्टर एवढे नव्हते कोणी जिल्ह्याला, फक्त वर्ग 2 चे 3 डॉक्टर होते जिल्ह्यामध्ये. बरं, पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन भेटलं आणि ती पुढची? मी 12वी अंबाजोगाई योगेश्वरी कॉलेजला 12वी झाल्यानंतर, 12वी सायन्स झाल्यानंतर माझ्याकडं मेडिकलला जाण्याची माझ्याकडे चान्सेस कमी होते. नागपूर वेटरनरी कॉलेजला, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूरला मी 1965ला ऍडमिशन घेतलं. नागपूरला त्यावेळी नागपूरला त्यावेळेस जायचं म्हणजे कमीत कमी 36 घंटे लागायचे. म्हणजे कारण ते एक मार्ग नव्हता. इथून जर नांदेडला गेलं तर नांदेडला हॉल्ट करावं लागायचा, कारण ते रस्ते खराब आणि गाड्यांचा त्या स्पीड त्यावेळेस फार कमी असायच्या आणि वाहतुकीचे फार प्रॉब्लेम, व्यवस्था नव्हती. आणि त्यामुळे एक मुक्काम आमचा आता नागपूरला जाताना, आता मी 12 तास नागपूरला जाऊ शकतो, पण त्या काळात मला एक हॉल्ट नांदेडला करावा लागायचा. मग अशा परिस्थितीत नागपूरला गेल्यानंतर एक माझा रिलीफ म्हणून मला काय की त्या कॉलेजला येणाऱ्यासाठी शासनानं काय केलं होतं की 40 रुपये स्टाफ फंड ठेवला होता. म्हणजे शिकताना तुम्हाला काहीतरी मानधन भेटणार, शिष्यवृत्ती किंवा त्याला काय म्हणायचं, विद्यावेतन म्हणतात त्याला, मराठीमध्ये विद्यावेतन म्हणता येईल. तर विद्यावेतन होतं आणि मग ती मला त्यांना आकर्षित झालं की चला आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती, आपण डॉक्टर होणार आणि थोडंफार आर्थिक पण सपोर्ट होणार आणि आपल्या कुठे अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने माझं शिक्षण नागपूरला त्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आता जे तुम्ही एवढं सगळं संघर्ष करून किंवा लोकांना एवढे करून इथं आलात, तर त्या काळी कॉलेज जीवनातील काही मित्रांच्या आठवणी काही आता आठवतात का किंवा काही वेगळे किस्से? भरपूर त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ असे 2 गट असायचे ते कॉलेजमध्ये. जसं परभणीच्या कॉलेजला इथं थोडं जातीवादी वातावरण होतं, तसं तिथं विभागावर थोडं वातावरण होतं, पण ते आम्हाला त्याचा काही त्रास झाला नाही. परंतु मित्र म्हणून आणि आमचे खूप चांगले दिवस म्हणजे गेले, आरामात गेले. आणि आमचा जो स्टाफ होता म्हणजे आमचे सर होते ते सुद्धा चांगले मनमिळाऊ होते आणि त्या काळामध्ये आम्हाला त्यांनी चांगलं सहकार्य केलं. बरं, त्या काळी तुम्ही कधीचा काळ होता तुमचं ऍडमिशन होतं त्यावेळी? माझं 1965 ते 70. त्या काळी महिलांना काही सरकारकडून तिथं जागा होत्या का फक्त नव्हत्या महिलांसाठी? फक्त जेंट्ससाठी होतं. पण आमच्या वर्गामध्ये एक मुलगी आली होती दिल्लीवर, एकच मुलगी होती. पूर्ण कॉलेजमध्ये एक मुलगी होती, एकच मुलगी होती, आरवरा नावाची मुलगी होती. दिल्लीवर ना नागपूरला आली होती. तिचे वडील नागपूरला सर्व्हिसला आले होते म्हणून तिनं पण ऍडमिशन घेतलं, कारण तिला तिचं बॅकग्राऊंड थोडंसं पशुपालनामध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये काहीतरी त्यांचं रेकॉर्ड होतं वडिलांचा वगैरे संदर्भ होता, त्यामुळे तिला वडिलांनी वेटरनरी कॉलेजला पाठवलं होतं. बरं, मग हे सगळं शिक्षण पूर्ण केलं तुम्ही? म्हणजे 300 विद्यार्थ्यामध्ये फक्त एकच महिला होती.
तुम्ही हे सगळं तिथं शिक्षण पूर्ण केलं नागपूरमध्ये. मग शासकीय सेवेमध्ये येण्यासाठी काय स्पर्धा होती त्यावेळेस? म्हणजे शासकीय सेवेला आम्हाला स्पर्धा नव्हती. बर जेव्हा त्यामुळे आम्हाला जास्त वेळ वाट बघायला आणि परीक्षा पास झाल्यावर आम्हाला लगेच ऑर्डर मिळाल्या. बर आणि ऑर्डर मिळाली ते मला 5-6 जिल्ह्यातली एकदाच मिळाली. चंद्रपूरची मिळाली, बुलढाण्याची मिळाली, पारनेरची मिळाली, बीडची मिळाली. मग बीड मध्ये स्वतःचा जिल्हा असल्यामुळे म्हणजे पहिली तुम्ही डॉक्टर म्हणून, पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून तुम्हाला पहिल्या किती 5-6 ठिकाणची ऑर्डर एकच वेळेस मिळाली? एकाच वेळेस मिळाली. त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन होतं की कुठल्या एका ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस करायची? कुठल्या एका ठिकाणी. मग तुम्ही कुठलं निवडलं त्यावेळेस? बीड निवडलं. बरं, बीड मध्ये कुठलं ठेवू मला? बीडला मी डायरेक्ट हेड ऑफिसलाच पहिल्यांदा रुजवलो. जिल्ह्याच्या ठिकाणी डायरेक्ट. आणि त्या ठिकाणी मला ती माझी पोस्टच अशी होती, फिरते पशु चिकित्सालयाचा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून माझी पहिल्यांदा निवडणूक झाली. आणि त्यासाठी मग त्या काळी तुम्हाला काय प्रत्यक्ष ज्यावेळेस फिरताना फील्डवरती काय प्रामुख्याने जनावरांचे आजार निदर्शनास यायचे किंवा काही आव्हान होतं का? आजार काही समजा नियंत्रणात येत नाहीत किंवा नियंत्रणाच्या बाहेर काही गोष्टी, ह्या काही समस्या तुम्हाला त्यावेळेस शिक्षणाचा प्रसारच नव्हता. बर आणि शेतकऱ्यामध्ये पशुपालन बर ही संकल्पनाच नव्हती. उगा आपलं शेतामध्ये आहे कडबा वैरण शिल्लक गवत आहे थोडं म्हणून 4 जनावर पळायचे. धंदा म्हणून असं कोणी त्या काळात तुम्ही ह्याच्याकडे ह्या गोष्टीकडे कोणी बघत नव्हतं. आणि जनावर आजारी पडलं तरी माणसं आजारी पडत लवकर दवाखान्यात नेत होते. म्हणजे जनावरांचा प्रश्न येत ना. ही घटना 1972-72 आहे. आणि त्या काळामध्ये दवाखान्यामध्ये जनावर आणणं लोक म्हणजे चांगलं खूप म्हणजे कमीच येतच नव्हते लोक. मग आम्ही खेड्यापाड्यात जाऊन कॅम्प घ्यायचे. तिथे लोकांना उपचार करायचा, त्याचं महत्व सांगायचं, त्यांना सांगायचं की बाबा जोडधंदा जर तुम्ही केला तर शेतीला जोडधंदा केल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. आणि त्यापासून मग हळूहळू मग लोकांमध्ये तिची आवड निर्माण होत गेली. तुम्ही ग्राउंड लेवलला जरी शेतकरी तुमच्याकडे येत नसतील आजार घेऊन, पण तुम्ही प्रत्यक्ष शिबिरवरती जात होता, शिबिर घेत लोकांना समजून सांगत होतात की बाबांनो, शेतीला जर तुम्हाला जोडधंदा करायचा असेल तर तुम्हाला पशुपालन किंवा या गोष्टी तुम्हाला पुढे यावं लागेल. 1971 सालची मला त्यावेळची घटना आठवते. आम्ही नुकतंच नोकरी लागलो होतो. उत्साह आमच्यामध्ये भरपूर होता. वय किती होतं त्यावेळेस तुमचं? माझं 24 वर्ष. फक्त 24व्या वर्षी तुम्ही अधिकारी झाला? हा, अधिकारी झालो. आणि त्यामुळे काय झालं की आमच्याकडे उत्साह खूप होता आणि काहीतरी नवीन करून दाखवायची आमची इच्छा होती. तरुण पण असल्यानंतर माणूस बसत नाही, काहीतरी नवीन करण्याची धडपड माणूस करतो. इच्छा होती की आपण काहीतरी करूया, आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. आणि मग मी खेड्यापाड्यामध्ये जायचं. आमचे BDO इर्लेकर होते, फार चांगला माणूस होता. तर त्यांनी सुद्धा, आणि आमच्या सभापती ज्या होत्या बीड पंचायत समितीच्या केशरबाई क्षीरसागर, ज्या खासदार झाल्या, आमदार झाल्या, आणि त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं. आणि मग आम्हाला BDO साहेबांवर आम्ही खेड्यापाड्यामध्ये जायचं. संध्याकाळी शेतकऱ्यांच्या बैठकी घ्यायच्या आणि लोकांना सांगायचं की तुमच्या घरच्या गावातले जे जनावर आहेत एकत्र आणा, उद्या सकाळी आम्ही सगळे तपासणी करू, त्याला औषधोपचार करू, त्याच्या अंगावरचे गोचडं काढू, त्याला खुराक काय द्यायचं सांगू. आणि अशा पद्धतीनं हिरवा चाऱ्याचं महत्व किंवा खुराकाचं महत्व वगैरे सांगितल्यामुळं हळूहळू त्यांच्याकडे दूध उत्पादन वाढलं. आणि दूध उत्पादन वाढल्यामुळे हे दूध विकायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मग आम्ही त्या काळामध्ये दूध डेअऱ्या स्थापन केल्या. म्हणजे तुम्हाला थांबवतो मी, तुम्ही खासदार केसर काकू यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे. हो. पण ती काही आठवणी किंवा काही म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत कशी होती काय आठवतं? खासदार काकू म्हणजे आपल्या घरातलीच बाई आहे बरं का. म्हणजे फारसा रुबाब नाही, अजिबात नाही. आणि ते केशरबाई क्षीरसागर म्हणजे सगळ्याला सांभाळून घेणाऱ्या अशा त्या आमदार होत्या. आणि त्यामुळं त्यांच्याकडे जो प्रेम जिव्हाळा होता तर त्यामुळे सगळे लोक त्यांचे आपल्याशी होऊन जायचे. अधिकारी तर होतच असत, पण इतर लोक होत असत. आणि आमच्या शेजारीच राहत असल्यामुळं, बीडला कलेक्टर ऑफिसच्या समोर राहत असल्यामुळं आमचा त्यांचा चांगला घनिष्ठ संबंध होता. आणि त्या काळची आठवणी सांगायची झाल्या तर प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमाला, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला ते आमच्या आवर्जून उपस्थित राहायच्या. घरगुती कार्यक्रम असला ते त्या स्वतःहून यायच्या, घरी यायच्या. आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फार आपुलकी होती. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही जो महत्वाचा विषय आहे की उस्मानाबादी शेळीची निर्मिती तुमच्याकडनं झाली. तुम्ही जरी स्वतःला मानत नसलात तरी संपूर्ण जनता उस्मानाबादी शेळीचे जनक म्हणून डॉक्टर तुम्हाला वसंतराव मुंडेंना मानतात. तर हे एक संकल्पना कुठून आली की आपण एखाद्या गोष्टीवरती रिसर्च करावं आणि एखादी जात खूप नावारूपाला आणावी? मी ज्या ज्या भागामध्ये गेलो त्या भागामध्ये माझ्या खात्यामार्फत मला काय काय करता येईल अभ्यास केला, नेहमीच अभ्यास केला. आता उदाहरणार्थ मी बनसोडला असताना जनावरचा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न केला.
त्यानंतर त्या ठिकाणी असे बरेचसे सामुदायिक शिबिरे घेतले. इव्हन त्यावेळचे ते जे श्रीनिवास पाटील होते, आज राज्यपाल आहेत ते याचे आसाम नागालँडचे वगैरे ते हे आहेत, आणि खासदार होते आणि कमिशनर होते या काळामध्ये शरद पवारचे राईट हँड श्रीनिवास पाटील. त्यांना सुद्धा मी एका कार्यक्रमाला बनसोडायला बोलवतो. कलेक्टर बीडला कलेक्टर असताना त्यांना मी एका कार्यक्रमाला बोलवतो आणि त्यांचा आम्ही चांगल्या प्रकारे सत्कार केला होता. ती आठवण त्यांची मला 50 वर्षानंतर पुन्हा जागी झाली. कारण 50 वर्षानंतर जेव्हा मी त्यांच्या गावी गेलो कराडला, नोकरी संपल्यानंतर 2002 साली माझी नोकरी संपली आणि 2002 ला तुम्ही रिटायर झालो. तर त्या रिटायर झाल्यानंतर मग पुढे माझा मुख्य व्यवसाय जो होता शेळीपालन झाला. कारण मी पहिल्यांदा शासनानं मला दिल्लीला पाठवलं होतं 5 शेळ्या घेऊन. तर त्यावेळेस शेळीची किंमत 1100 रुपये होती. मी थांबवतो, हे थोडस हे तुम्ही हे सगळं काम करत असताना धाराशिव, आताच्या भाषेत बोलायचं झालं तर धाराशिव, त्या काळी उस्मानाबाद, तर तुम्ही उस्मानाबादला ड्युटीला आलात आणि तुमच्या डोक्यामध्ये ही उस्मानाबादी शेळी डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला काय काय प्रक्रिया करावी लागली आणि कुणी कुणी सहकार्य केलं? याच्यामध्ये जी उस्मानाची शेळी होती ती बाकीच्या शेळ्याच्या तुलनेमध्ये थोडी वैशिष्ट्यपूर्ण होती. आणि त्या शेळीच्या बद्दल आम्ही थोडस कुतूहलानं आमच्या मीटिंग मध्ये व इकडे तिकडे सगळीकडे आम्ही अधिक आमदाराकडे वगैरे हे विषय मांडायचे. आणि त्यावेळेस गृहराज्यमंत्री पद्मश्री पाटील होते, त्यांना हा विषय काढला मी की आपली शेळी चांगली आहे, ह्या शेळीचं आपण काहीतरी डेव्हलपमेंट करूया नावारूपाला, ज्याच्यामुळे काय होईल की ग्रामीण भागातील लोकांकडे पैसा वळेल. तर ते त्यावेळी मंत्र्यांचं काय म्हणणं? त्यामुळे ते काय करायचं सांगा तुम्ही. म्हणलं आपण ह्या शेळीला दिल्लीला घेऊन जाऊ. म्हणजे दिल्लीला काय करायचं, म्हणजे दिल्लीला अखिल भारतीय पातळीचं प्रदर्शन आहे यावर्षी, मग तिथे शेळ्या नेऊ. मग ठीक आहे म्हणजे काय गव्हर्नमेंट तर्फे तुम्हाला आम्ही आर्थिक मदत देऊ. मग त्यांनी मदत दिल्यानंतर आम्ही 4 शेळ्या घेऊन गेलो. नाही, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मंत्र्यांकडे गेलात, तुम्हाला ग्रीन सिग्नल भेटला, पण हे सगळं करत असताना तुम्हाला असं का वाटलं की ही शेळी आपल्या ज्या शेतकरी वर्गाला किंवा जे साध्या मोलमजुरी करून करणारे लोक आहेत त्यांना ही शेळी जी आहे ती आर्थिक फायदा करून देऊ शकते? हे काय तुम्हाला म्हणजे कसं जाणवलं की बाबा ही शेळी जर आपण डेव्हलप केली तर सामान्य लोकांचं यामध्ये? मुळातच शेळीचा जेव्हा मी अभ्यास केला, मी डॉक्टर जरी असलो तरी मी उस्मानाबाद जाईपर्यंत शेळीला एवढं महत्व दिलं नव्हतं. परंतु उस्मानाबादच्या शेळ्यांनी तिथलं वातावरण म्हणजे माझा विचारच बदलून टाकला. कारण तिथल्या शेळ्यांचं मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या कुटुंबामध्ये शेळी आहेत त्या कुटुंबातला माणूस आत्महत्याच करत नाही. बरं, म्हणजे असा ह्याचा उद्देश आहे की तुम्हाला दर 6 महिन्याला शेळी किती वर्षातून 2 वेळेस येते ना, मग म्हणजे तुम्हाला आर्थिक तुमची जे आहे ते देवाणघेवाण चालू राहते. मग ते तेव्हाचे कलेक्टर जे होते त्यांना मी सांगितलं की बाबा आता यवतमाळमध्ये आत्महत्या होत आहेत, तिकडं विदर्भात होत आहेत, तर आपल्याकडे हे लोन लवकरच येणार आहे, त्यासाठी आपण त्या लोकांना काही आपण शेळ्या देऊ. मग माझ्या कळपामध्ये माझं स्वतः ही तुम्ही जी शेळी जे म्हणताय त्या शेळीचं विशेष काय वैशिष्ट्य आहे? महाराष्ट्रामध्ये ही शेळी खूप नावारूपाला आहे, तिचं काय वैशिष्ट्य काय, ती कशी टिकते? उस्मानाबादच्या शेळीचं महत्वाची गोष्ट म्हणजे तुळजापूरला येणारे जे भाविक लोक आहेत ते दर्शनाबरोबर मटणाचा देखील स्वाद घेतात. बरं, म्हणजे त्याच्या चव पण आहे त्या शेळीमध्ये. त्या मटणाची एवढी चव आहे, खास आहे की ज्यामुळं आलेला प्रत्येक माणूस कंपेलच होतो, म्हणजे तो तिथं जेवल्याशिवाय जातच नाही तुळजापूरला. आणि त्या भागामध्ये चिवरी नावाचं जे गाव आहे, देवी आहे, त्या ठिकाणी सुद्धा बोकडांची खूप मोठ्या प्रमाणात यात्रेमध्ये जी बळी दिला जातो त्या बोकडांचा. आणि त्या ठिकाणी अनेक गावचे लोक आंध्रातून किंवा कर्नाटकातून लोक येतात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्याचा ते आस्वाद घेतात. नाही, शेळीचं वैशिष्ट्य असं आहे की शेळी ही एकतर झाडाझुडपावर काडी कचऱ्यावर जगते, म्हणजे दुष्काळ जरी असेल तरी. आणि उस्मानाबाद जिल्हा हा मुळातच दुष्काळी आहे आणि तिथं काय फार मोठे झाडं झुडप नाहीत. आणि मग त्यामुळं त्या भागाच्या परिसरामध्ये ही शेळी जी आहे ती निजामाच्या काळातच डेव्हलप झाली. 1908 साली निजामानं उस्मानाबादला जेव्हा उस्मानाबाद हे नाव दिलं शहराला, आणि तेव्हा त्या भागामध्ये इथले जे बोकड होते ते हैदराबादच्या बिर्याणीसाठी इथून नेले जायचे. म्हणजे काहीतरी विशेष हैदराबाद मटन चवदार आहे आणि ती बिर्याणी त्याची हैदराबादची बिर्याणी आहे ती त्याच्यासाठी इथलं मार्केट जायचं, इथलं मार्केट मधून शेळ्या बोकड जायचे. आणि ते बोकड जाण्यासाठी त्या निजामाने त्या लोकांना प्रोत्साहन दिलं होतं त्या काळात
की खावटी म्हणायची त्याला, तहसील मार्फत खावटी म्हणायची. खावटी बरं. म्हणजे अनुदान एक प्रकारचं. जो कोणी शेळ्या सांभाळतोय त्याला एक बोकड त्याला त्यांनी अनुदानावर दिला जायचा. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे त्या भागातल्या ज्या सडका सर, आहेत, त्या काळामध्ये शेळीला काय किंमत होती, अंदाज काय किंमत शेळी असेल? 4 किंवा 5 रुपयाला मिळायची. त्या काळामध्ये 5 रुपयाला शेळी. बरं. आणि शेळीसाठी हे जे शेळी सांभाळणारे लोक आहेत ते निर्धन किंवा भूमिहीन लोक आहेत, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना खावटी सुरू केली. आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा शेळीसाठी लागणारी झाडं लावली. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये एक फरक तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या दुतर्फा शेळीसाठी लागणारा जे महत्वाचं म्हणजे चारा आहे तो बाबळ आहे. आणि रस्त्याच्या धाराशिव जिल्ह्यात बऱ्यापैकी सगळ्या रस्त्याने तुम्हाला बाबळीच बाबळी दिसतील. एवढंच काही नाही तर आडनाव बाबळकर गावकर नावाचे लोक सुद्धा मला त्या सापडते. त्याचप्रमाणे बोरी सुद्धा खूप आहेत. तुम्ही सोलापूर रस्त्याला कुठे जा, तुळजापूरच्या पलीकडं तर दोन्ही बाजूला तुम्ही बोरीचे झाडं चिकार दिसतील आणि ते बोरी शेळीचं हे मुख्य अन्न आहे. मग त्या भागात बोरगावकर आडनावाची माणसं सुद्धा तुम्हाला सापडतील, म्हणजे अशा प्रकारचे तिथं सापडतील. तर असं एक त्याचं एक थोडक्यात इथं. आता एवढं सगळं काम तुम्ही पुढे रेटत होतात त्या काळामध्ये, तुमचा उमेदीचा काळ होता, तुम्ही तरुण होतात, पण काही अडचणी आल्या का, की असं वाटलं का की नको, फार काही काम करायला नको, किंवा कुणाकुण निराशा किंवा निगेटिव्हिटी भेटली का, की नको हे सोडायला नको, ठीक आहे सरकारी नोकरी आहे, पगार महिन्याला येतो, एवढंच करू आणि आपण आपलं कुटुंब किंवा आपण आयुष्य आरामात जगू, असा कधी मनात तुमच्या प्रश्न आला का? माझे सहकारी जे पशुवैद्यकीय अधिकारी होते, क्लास 1 क्लास 2 लोक होते, तेच म्हणाले कशाला या तुम्ही याच्यामध्ये, वरिष्ठ सुद्धा म्हणाले की कशाला तुम्ही याच्यामध्ये पडताय, फार ठीक आहे समजा एकदा दिल्ली जाऊन लढतोय आणि त्याच्यामध्ये फार आणखी विकास करायचा काय भानगड पडतात, लोकांची मानसिकता नाही आणि समाजाच्या दृष्टिकोनातून शेळी हा शुल्लक प्राणी आहे आणि त्यामुळे शेळी पालन करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडे लोक तिरस्काराने किंवा तुच्छतेने किंवा हीन भावनेनं बघायचे. एक जमाना असा होता की शेळी पालन करणाऱ्या माणसाला समाजामध्ये अजिबात किंमत नव्हती. परंतु माझ्या निदर्शनात असं आलं की भूमिहीन असलेला जो माणूस शेळ्या पाळतो, 10-5 शेळ्या पाळतो, तो वर्ष 2 वर्ष 3 वर्ष शेळ्या सांभाळतो आणि 1 एकर जमीन खरेदी करतो फक्त या शेळ्या जीवावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सध्याच्या काळामध्ये परिस्थिती अशी आहे की बागायतदार सुद्धा भरपूर पाणी वापरतो, ह्या गोष्टीकडे शेळीकडे दुर्लक्ष करतो, परंतु 3-4 वर्षाला तो 1 एकर जमीन विकत आहे. जो आज आणि ज्याला जमीन आहे तो शेळी पालन करतो, तो जमीन घेत आहे. ही डिस्पॅरिटी, हा म्हणजे काय म्हणायचं दोन्हीतला फरक. माझ्या संपर्कामध्ये काही व्यक्ती आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत, पण ते कुठली कंपनी उभा न करता किंवा कुठला असा मोठा बिझनेस न करता त्यांचे फार माहित शेळ्यांचे, ते काही शेळ्या एक्सपोर्ट करतात. मग हे म्हणायचं की त्यांनी पण मान्य केलं या गोष्टी की शेळी पालन हा सगळ्यात म्हणजे प्रॉफिटचा विषय शेतीपेक्षा ठरू शकतो. आता थोडस ऐतिहासिक किंवा पौराणिक आपण याला बघू, थोडं दृष्टीने बघू की शेळी ही मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. बकरीचे बरकत आहे म्हणतात. ते म्हणतात की ज्यांच्या घरामध्ये बकरी त्याच्या घरामध्ये त्याच्या दुःख, नैराश्य किंवा दारिद्र्य येतच नाही. त्यांचे जेवढे धर्मगुरू होते त्या सगळ्यांनी शेळी पालन केलेले आहे आणि त्यामुळं ते बकरीचे बरकत आहे हा ते त्यांचा शब्द रूढ आहे. आणि त्यामुळे मुस्लिम समाजानं मला ह्या गोष्टीला मात्र चांगलं सहकार्य केलं किंवा माझं मला प्रोत्साहित केलं. आणि त्यामुळं हळूहळू जसं ह्या शेळीचं महत्व वाढत गेलं तसं मला देखील वाटलं की आपण सुद्धा शेळी पालन करावं. आणि मग मी सेवानिवृत्तीच्या काळामध्ये 5 शेळ्या घेतल्या, दुसऱ्याकडे सांभाळायला दिल्या 2-3 वर्षाकरता. सकाळ संध्याकाळ त्याच्यावर